डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। बीकॉम आणि एमकॉम अभ्यासक्रमाच्या 90% विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नापास केल्याचं समोर आलं असून या प्रकरणी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागासमोर आज निदर्शनं केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील बीकॉम आणि एमकॉम अभ्यासक्रमाचे 90% विद्यार्थी एकाच विषयात अनुत्तीर्ण झाल्याचा प्रकार घडला आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी लटकलं आहे। काही विद्यार्थी बँकिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेत, परंतु केवळ कॉस्ट अँड अकाउंट या विषयात अनुत्तीर्ण झाल्यानं त्यांना नोकरीला मुकावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा या मागणीसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणी एसएफआयचे सुनील राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे। हा निकाल विद्यार्थ्यांवर पूर्णतः अन्याय करणारा आहे। याच्यामध्ये खास करून बीकॉम आणि एमकॉमचा जो काही निकाल लागलेला आहे, बीकॉमच्या कॉस्ट आणि अकाउंट या विषयामध्ये जवळपास 90% 80 ते 90% विद्यार्थी त्या ठिकाणी नापास झालेत। म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही एकूण सगळे ज्वलंत प्रश्न आहेत, जेन्युइन प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन एसएफआयच्या बॅनरच्या खाली या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं आहे। निकालाच्या संदर्भात त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांना एमकॉमला किंवा कुठल्याही विद्याशाखेला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर त्या प्रक्रियेमधून हा विद्यार्थी डावलला जाणार नाही। अर्थात त्यांना पुढच्या प्रवेशाची हमी विद्यापीठाने दिली पाहिजे। अशा 4-5 प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी एसएफआयच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। अपेक्षा पूर्ण झाली आत्ता तर सांगू शकत नाही, हे तर कुलगुरू जेव्हा रिझल्ट संकेतस्थळावर लावतील आणि आम्हाला ॲडमिशनची डेट खरंच वाढवून दिल्याचे इन्स्ट्रक्शन कॉलेजमध्ये भेटतील तेव्हाच हे अपेक्षा पूर्ण झाली असे येथे म्हणावे लागेल। PGचे जेवढेही विद्यार्थी आहे 80% विद्यार्थ्यांना फेल करण्यात आलेलं आहे आणि असे विद्यार्थी ते पण जे की आत्तापर्यंत टॉपमध्ये राहिलेले आहे। कोणताही विद्यार्थी जो ग्रॅज्युएट आहे तो PGला कोणत्याही विषयात 0 मार्क्स घेऊ शकत नाही। जर तो 0 मार्क्स घेत असेल तर यांचे इंटरनल मार्क्स कुठे गेले? विद्यार्थ्यांवर विद्यापीठ परीक्षा विभागाने अन्याय केला आहे। आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे।